माझ्यासोबत सुधीर मुनगंटीवार सर काय झालं आज अधिवेशन होतं दुसरा दिवस होता काय काय झालं? नाही, आज साधारणतः मी धानाच्या बोनसचा विषय उपस्थित केला. लाखो शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये हा महत्वाचा विषय आहे. धान उत्पादक शेतकरी हा तसाही फार अडचणीत शेती करतो. फार अल्प असा नफा असतो जो कुटुंब चालवण्यासाठी तो अपुरा पडतो आणि म्हणून आपण गेले 2013 पासून आपण धानाचा बोनस देतोय. मागच्या वर्षी 20,000 रुपये पर हेक्टरी दिला, त्याच्या अगोदर 20,000 रुपये पर हेक्टरी दिला. आताही तो धानाचा बोनस दिला पाहिजे ही आमची आग्रही मागणी. तर काय सांगाल सर, आज नरहरी झुंबर साहेबांच्या विरोधात सगळे उभे होते, तुम्ही काय सांगाल त्याबद्दल? त्यांचा काय संबंध आहे? त्यांचा एक कोणीतरी कार पकडायला गेला. मला वाटतं की कधी कधी तुमच्या ऑफिसचा एखादा कर्मचारी बदमाश असू शकतो, म्हणून आता मंत्र्यांपर्यंत असं नाही. तर काय सांगाल, सध्या आपण पाहतो की वातावरणामध्ये बदल आलाय, खूप काही नुकसान होत आहे, त्याबद्दल तुम्ही काय मागणी कराल? नाही, निश्चितपणे याची गंभीरता तर फक्त आपण घेऊन होतो, जगाने घेतली. जगामध्ये माननीय मोदीजीच्या नेतृत्वात याबद्दलचा गंभीर विचार होतो. असा आहे, मागच्या पिढींनी पर्यावरण टिकवलं, प्रदूषणाची मात्रा कमी होती. 1820 नंतर आम्ही इतक्या दृष्ट मानसिकतेने या विषयाकडे बघतोय. पण मला व्यक्तिगत रीतीने वाटते गंभीरपणे हा विषय हाताळला पाहिजे, अन्यथा जीवन जे आहे ते अतिशय कठीण होईल. तर काय सांगाल, हे पोल्युशनची खूप काही आपल्याबद्दल एअर पोल्युशनचा खूप काही मुंबई असेल किंवा माझे खूप त्रास होते, त्याबद्दल कसे काय उपाययोजना होतील? नाही, चांगल्या उपाययोजना केल्या पाहिजे, कायदे कडक केले पाहिजे, उपाययोजनेची अंमलबजावणी केली पाहिजे. कागदामध्ये फक्त प्रदूषण मुक्ती असता कामा नये, वास्तविकतेमध्ये प्रदूषण मुक्त वातावरण करण्याच्या दृष्टीने काम केलं. हे होते सुधीर मुनगंटीवार, कॅमेरामॅन दत्ता प्रसाद, किरण जाधव, आवाज इंडिया.